थोडंसं याच्यामध्ये काही बदल करावा लागणार आहे. अध्यक्ष यांची वर्णी आहे की 10 संघमालकांनी उपस्थित नसल्यास किंवा त्यांचा एक कर्णधार उपस्थित असल्यास त्यांनी या ठिकाणी यायचंय. नक्कीच आपल्याला मैदानादरम्यान एक व्हाईट ड्रेस कोड मध्ये पाहायला मिळतो हा एक संघ, परंतु मॅच सामना संपता मला वाटतं या व्हाईट अँड व्हाईटचं रेड अँड रेड होण्याची शक्यता या ठिकाणी दाट आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच मित्रांनो, कपडे खराब झाले तरी चालतील, अगदी खर्चटलं तरी चालेल, परंतु क्रिकेट कुठं पडलं नाही पाहिजे. क्रिकेट कुठेही पडू देऊ नका आणि त्याला त्या क्रिकेटला उंचीवरती नेऊन ठेवण्यासाठी या अतोनात पावसात तुमची सर्वांची मेहनत चालली ते अगदी वाखाणण्याजोग आहे. मैदानादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतो. शिवआराध्या देवाचा डोंगर कांदिवली विरुद्ध श्री गणेश मित्रमंडळ शेल्डी खेड या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला अटीतटीचा अगदी या पावसाच्या सरीमध्ये हा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. फिल्डिंग कोण करते बोलले? फिल्डिंग कोण शिवआराध्या देवाचा डोंगर कांदिवली या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे, तर गणेश मित्रमंडळ शेल्डी खेड या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील ओपनर, दोन्ही संघाचे ओपनर श्री गणेश मित्रमंडळ शेल्डी खेड या संघाचे सलामीर श्री दीपक झोरे आणि विजय शेंगे, दोन्हीही अटीतटीचे असे पट्टीचे असे खेळाडू, पट्टीचे फलंदाज, अष्टपैलू खेळाडू. अनेक सामन्यादरम्यान दोन्ही या खेळाडूंनी एक हाती सामना फिरवण्याचं या दोन्ही खेळाडूंमध्ये सामर्थ्य आहे. सुंदर असा मानण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच तुम्हाला या पावसाच्या अडथळ्याला सामोरे जावं लागणार आहे. नक्कीच पंचांचा निर्णय तुम्हाला वेळोवेळी मान्य करावा लागणार आहे. खराब चेंडूची सांगता चेंडू, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल अपेक्षित होता त्याप्रमाणे लागला नाही, त्यामुळे कुठेतरी खराब चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा येऊया मैदानादरम्यान पुन्हा खराब चेंडू पंचांना कवायत प्रकार करायची मात्र या ठिकाणी संधी लाभली. वाईट चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू आणि लेग बाईच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव मिळाले. आता मात्र येतात दीपक झोरे स्ट्राईक गेला. खूप चांगली मैदानाच्या चौफेवर अशी फटकेबाजी करताना आपण त्यांना पाहिलं आहे. सोबत विजय शेंडगे देखील त्यांची साथ देतील. विजय शेंडगे एक उत्कृष्ट असे खेळाडू धनगर समाजातील बॉक्स क्रिकेटमधील आपल्याला पाहायला मिळतात. तर दीपक झोरे यांच्या बाबतीत सांगायचं गेलं तर धनगर समाजाचं टेनिस क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, त्याचप्रमाणे रबर बॉल क्रिकेट आणि आता मात्र बॉक्स क्रिकेट अशी अनेक मैदानं गाजवली. पहिल्या चेंडूवरती घणाघात
परंतु या ठिकाणी मात्र सामना करावा लागतोय निसर्गाच्या अडथळ्याचा, पावसाचा. हा कुठे ना कुठेतरी चौकार मिळाला असता, परंतु एका धावावरती मात्र समाधान मानावं लागलं दीपक यांना. पाहूया पुन्हा एकदा. चेंडू खूप चांगला हाताळला गेला होता या ठिकाणी. विजय यांना काहीसा न समजला चेंडू. आता मात्र दीपक झोरे स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. एक चांगला घणाघाती फटका पाहायला मिळाला. कृपया बाहेरून कोणी जास्त बोलायचं नाही. उलटा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी असफल प्रयत्न. एक धाव मात्र मिळते आपल्या संघासाठी. या एक धावदिशी संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 7. संघाची धावसंख्या 7. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ. पाहूया विजय शेंडगे. खूप चांगला फटका. या ठिकाणी मात्र 4 धावा रोखू शकत नाहीत. निसर्गाच्या अडथळ्यावरती या ठिकाणी मात केली विजय शेंडगे यांनी. या सामन्यातील पहिला चौकार विजय यांच्या बॅटमधून निघालाय. संघाची धावसंख्या वाढून संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 11. बिनबाद 11. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ. कुठेतरी फलंदाजाला देखील चॅलेंज आहे, गोलंदाजाला देखील गोलंदाजी करताना चॅलेंज आहे. त्याच्याहून जास्त चॅलेंज या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाला आहे. कोणत्या क्षणी कुठे पाय घसरेल, कोणत्या क्षणी कुठे तंगड्यावरती होतील काही सांगू शकत नाही. सुंदर चेंडू, खूप छान चेंडू हाताळला. चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळतोय परंतु जितक्या धावा हव्या होत्या तितक्या धावा मात्र कुठल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या बिनबाद 12. पाहूया पुढील गोलंदाज संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते ते म्हणजे मामा. नक्कीच 0 चेंडू मध्ये 5 धावा मिळाल्या. पंचांचा इशारा No+4. 5 धावा. मामा तुम्हाला कुठेतरी या ठिकाणी शकुनी भाऊ म्हणण्याचं कुठेतरी संधी मिळाली का. अगदी फुलटा चेंडू हाताळला गेला परंतु विजय शेंडगे यांनी खरपूस समाचार घेतला. संघाच्या धावसंख्येत या 4 धाव्याने देखील भर पडते. पुन्हा एकदा खूप सुंदर फटका. आता मात्र विजय शेंडगे कुठे ऐकत नाहीये. नक्कीच त्यांना खेळपट्टीचा अंदाज आला आहे. त्यांना आता कुठेतरी कळून चुकलंय की चेंडूचा टप्पाच पडू द्यायचा नाहीये. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका. या 3 चेंडूवरती 3 सलग चौकार विजय शेंडगे यांच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत असे चौकार. यालाच म्हणतात परिस्थितीवरती मात करणं. नक्कीच विजय शेंडगे या परिस्थितीवरती मात करताना पाहायला मिळत आहेत. आता कुठेतरी सुंदर असं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. परिणामी दीपक झोरे यांना तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय परंतु या ठिकाणी सामना मात्र खूप अटीतटीचा चाललाय. कुठेतरी फलंदाजी करणारा संघ कुठेतरी प्लस दिसतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 29. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या होती 12. त्यानंतर मात्र आले मामा गोलंदाजी मार्गवरती आणि मामाने आपली किमया काही मामांची चालली नाही. गेल्याच वर्षी याच मैदानात खूप सुंदर गोलंदाजी केली होती मामा. पुन्हा चांगला फटका. एकेरी धाव मात्र या ठिकाणी रोखू शकत नाहीत. चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत मामा. पाहूया विजय शेंडगे याला कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळतील मामा. पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू जाऊन जो पोचतो चौकाराच्या दिशेने. 4 धावा. विजय शेंडगे ऑन फायर. अगदी आग लागलेली आहे भर पावसामध्ये. संघाची धावसंख्या 34. 34. संघ एकदम भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी वाटवचा गोलंदाजाला कुठेतरी ऍडव्हान्टेज असतील पण तो अंदाज मात्र कुठेतरी फेल ठरवला तो विजय शेंडगे यांनी आणि आपल्या बॅट म्हणून एक सुंदर असा धावा कुठले. तिसरा आणि शेवटचं षटक घेऊन येतो तो म्हणजे अभय. कुठेतरी मला वाटतं या ठिकाणी पंचांचा इशारा खराब चेंडूचा. पहिल्या चेंडूवरती खराब चेंडूची सांगता. आता मात्र विजय शेंडगे पुन्हा एकदा स्ट्राईक गेला. जो अगदी भर पावसात तापलाय तो म्हणजे विजय शेंडगे. पाहूया नक्कीच सुंदर फटका परंतु या ठिकाणी कुठेतरी नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू थांबला गेला.
विजय शेंडगेला मात्र या ठिकाणी स्वतःवरती खूप विश्वास आहे की मी धावा कुटू शकतो. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. अगदी पाय टिकत नसताना कुठेतरी पाय रोवून क्षेत्ररक्षण करतायत, त्यांचा देखील या ठिकाणी कुठेतरी कौतुक करावं लागेल. तितकंच कौतुक बॅटिंग एंडला असलेले बॅट्समन. इथे मात्र गच्चाळ मच्चाळ असं क्षेत्ररक्षण होतंय. एक क्षेत्ररक्षक चुकतोय, दुसरा क्षेत्ररक्षक चुकतोय, चेंडू जाऊन पोचतोय 4 धावेला आणि या 4 धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 41-41. मला वाटतं आजच्या दिवसातील हा सर्वाधिक स्कोर असेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या एका लहानग्या खेळाडूकडून पाहायला मिळालं. नक्कीच मित्रांनो, हेच आपल्या उद्याचे स्टार आहेत आणि त्यांच्याकडून अशी खेळी होणं हे नक्कीच आमचं सर्वांचं भाग्य. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, त्या ठिकाणी पाय काय मात्र टिकत नाहीये, परंतु हौसला तितकाच मोठा आहे, आत्मविश्वास तितकाच मोठा आहे. मी खेळणार, मी पडणार पण मी खेळणार, मी लोळणार पण मी खेळणार, पण मी क्रिकेट खेळणार आणि आज या क्रिकेटला खूप मोठ्या ठिकाणी मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवणार. हेच स्वप्न कुठेतरी DBCAचं साकारताना आज आपल्याला पाहायला मिळत आहे. मला वाटतं हे बॉक्स क्रिकेट धनगर समाजाच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हे पावसाळी बॉक्स क्रिकेट होतंय. त्याचं स्वरूप मात्र नक्कीच वेगळं होतं, परंतु निसर्गाने या पावसाने त्याचं स्वरूप बदली केलं आणि या एका नवीन प्रकाराचा आज या ठिकाणी उगम झाला. खराब चेंडूची सांगता, अतिशय उंचीवरून हा चेंडू गेला. निलेश टोकारे अगदी उडी मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अगदी आंबा जसा होलपडावा तशी बॅट टाकली होती, परंतु काही आंबा देखील बॅटीचा आणि बॉलाचा संपर्क नाही, परंतु एक धाव मात्र मिळाली. निलेश टोकारे देखील चांगले फलंदाज आहेत. या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय. सामन्याअखेरीस संघाची धावसंख्या 45-45 जिंकण्यासाठी 46 धावांची गरज असेल. आजच्या दिवसामधील सर्वाधिक स्कोर श्री गणेश मित्र मंडळ शेलडी खेड या संघाने उभारला आहे. नक्कीच या संघातील खेळाडू त्या प्रतीचे आहेत. दीपक झोरे झाले, निलेश टोकारे, त्यानंतर विजय शेंडगे, आदित्य गोरे, विजय गोरेची या ठिकाणी कुठेतरी कमी आम्हाला जाणवते. आकुर्ली आणि उमळी या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. आकुर्ली आणि उमळी या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. तर शिव आराध्या देवाचा डोंगर कांदिवली या संघाने तोरी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तोरी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पुकारलेल्या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. पुकारलेले दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचंय. थोडासा त्वरा करा. श्री गणेश मित्र मंडळ शेल्डी या संघाने तोरी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पावसाचा जोर वाढतच राहत आहे. मला चिन्ह कुठे दिसत नाहीये की पाऊस थांबेल दिवसभरामध्ये आणि तुम्हाला याच परिस्थितीत, याच मैदानात, याच विकेटवरती या पूर्ण दिवसभराचं क्रिकेट आज खेळावं लागणार आहे. कुठेतरी आज एक नक्की इतिहास घडला म्हणावा लागेल, कारण की या सगळ्या प्रकारामध्ये फक्त बॉक्स क्रिकेट धनगर समाजाचं आजपर्यंत पावसाळी झालं नव्हतं. याचा कुठेतरी उगम या ठिकाणी आज झाला आहे. आकुर्ली बॉईज या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघाने हा सामना झाल्या तोरीचं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पुन्हा पुकार देण्याची आवश्यकता लागू नये ही विनंती करतो. पुन्हा येतो एकदा मैदानादरम्यान.
तर सर्वांना एक जाहीर सूचना आहे. सकाळपासून बरेच लोकांच्या तोंडातून किंवा बऱ्याच खेळाडूंच्या मुखातून एक शब्द ऐकायला मिळत होता की टी बॉलनी खेळा, म्हणजे रबर बॉलनी खेळा, रबर बॉलनी खेळूया, रबर बॉलनी खेळा, रबर बॉलनी खेळवायला हवं. परंतु या ठिकाणी DPCAने शेवटी निर्णय घेतला की यानंतरचे होणारे सर्व सामने हे रबर बॉलनी होतील. आणि मला वाटतं सर्व संघ मालकांनी, कर्णधारांनी, सर्व संघांनी याला मान्यता देखील दिली आहे आणि या निर्णयाचं स्वागत केलंय. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. आता मात्र नक्कीच चोरत येणार आहे. यानंतरच्या सामन्यापासून जो रबर बॉल तुम्ही वापरणार आहेत त्यामध्ये नक्कीच चोरत येणार आहे. विजय शेळके, शिवाराध्यात देवाचा डोंगर, एक अतिरिक्त खेळाडू यायचंय. अरे एक अतिरिक्त खेळाडू मामा. आशिष आणि अभय नौके खेळाडू पाहायला मिळत आहेत. चांगला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी चेंडू या चिखलामुळे फसला गेला. तितकासा बॅटवरती चेंडू आला नाही. एखाद्यावरती मात्र समाधान मानावं लागतंय. त्या ठिकाणी आता पाहायला मिळतो तो म्हणजे अभय. मोठ्या फटकेबाजीची गरज असणार आहे कारण की टार्गेट खूप मोठा आहे, लक्ष खूप मोठं आहे आणि हा कुठेतरी खराब चेंडू, अतिशय लांब हाताळला हा चेंडू. परंतु तितकेच चतुर चपळ असे यष्टीरक्षक दीपक झोळे नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचले. मगापासून आपण पाहतो यष्टीरक्षक पोहोचत नव्हता कारण की मैदानात पाय रोवणं खूप कठीण होऊन बसलंय. पाहूया, चांगला खेळून काढलाय चेंडू. या ठिकाणी मात्र 4 धावा मिळतात. अभयाच्या बॅटमधून निघाला खणखणीत दणदणीत चौकार. अशाच फटकेबाजांची दिवसभरामध्ये गरज असणार आहे, या सामन्यामध्ये गरज असणार आहे कारण की लक्ष फार मोठे आहे. 46 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. एक मोठा किल्ला भेदायचा आहे, अभेद्य किल्ला म्हणावा लागेल असा किल्ला तुम्हाला भेदायचा आहे. त्यासाठी अशा फटकेबाजींची मात्र या ठिकाणी गरज असेल. अभयला आक्रमक होणं गरजेचं आहे. पुन्हा या ठिकाणी पंचांचा इशाराचा खराब चेंडू. या खराब चेंडूची एका धावेची भर पडते. धावसंख्येमध्ये एका धावेची भर पडून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7. बिनबाद 7. खूप छान चेंडू हाताळला होता मात्र चेंडू यष्टीवरती जाऊन आदळलाय. पहिल्या विकेटचं पतन होतं. पहिला गडी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय अभय याच्या रूपात आणि त्याची जागा घेण्यासाठी पाहूया कोण जातोय. त्याची जागा घेण्यासाठी मात्र गेलाय तो म्हणजे गणेश. मित्रांनो एक या ठिकाणी मात्र खूप चांगलं आहे की प्रत्येक खेळाडूला जर्सीवरती त्याचा जर्सी नेम दिलेला आहे आणि ते कुठेतरी आम्हाला समालोचकांना कुठेतरी सोपं जातं. त्याचं नाव पुकारताना नक्कीच त्याची चांगली जर खेळी झाली असेल किंवा एखाद्या चांगल्या फटक्यावरती चांगला चेंडू हाताळला गेला तितकाच काही जसा फलंदाजाला समजला नाही तसा कुठेतरी यष्टीरक्षकाला देखील समजला नाही. यष्टीरक्षक या ठिकाणी हतबल होते. या सर्व एकंदरीत सामन्यामध्ये तुम्हाला यष्टीरक्षकाच्या मागील बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल एक छोटासा खेळाडू. केवढं मोठं मनोबल आहे या खेळाडूचं. अगदी चेंडू मिस झाल्या यष्टीरक्षकाच्या मागे येऊन त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच त्याचा क्रिकेट देखील आम्ही त्याच्या रील्स पाहत असतो. खूप चांगलं क्रिकेट, एक मोठं भविष्य आपल्याला पाहायला मिळतं या खेळाडूचं. नक्की अशा छोट्या मोठ्या मैदानातून नक्कीच एक दिवशी खूप मोठ्या मैदानात जाण्याचा प्रवास साकार करेल. खूप चांगला फटका, अतिशय सुंदर फटका, चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 13. अशाच फटकेबाजींची, चौफेर फटकेबाजींची गरज असणार आहे. एक अभेद्य किल्ला भेदण्यासाठी चौफेर फटकेबाजींची गरज असणार आहे. श्री गणेश शिव आराध्या देवाचा डोंगर या संघासाठी पुन्हा एकदा तटवून काढला चेंडू. या ठिकाणी मात्र एकच धावून पूर्ण केली जाईल. मैदानात काही पाय टिकेना, पाय रोवता येत नाहीये त्यामुळे दुहेरी धाव घेणं या ठिकाणी खूप मुश्किल झालंय. परंतु एकेरी आणि त्यामध्ये जशी संधी मिळेल तशी त्यावरती चौकार लगावतायत. पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या 14.
2 षटकं अजूनही शिल्लक. एक मोठं टार्गेट तुम्हाला अचीव करायचं, एक मोठ्या लक्ष्याकडे तुम्हाला झेप घ्यायची आहे, ते म्हणजे 46 धावांचं लक्ष. आणि हे लक्ष रोखण्यासाठी लक्ष्मण आलाय. लक्ष्य ऑन द मार्क. नाही नाही नाही, पंचांनी याच्यावरती डिसिजन घ्यायचंय. या चेंडूवरती पंच डिसिजन घेतील. डॉट किडेड. एक बॉल झाला. थँक्यू. बॅटला बॉल लागला. ओके ओके, खूप चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळत आहे पंचांच्या माध्यमातून. चांगला फटका चांगला खेळला गेला. प्रयत्न चांगला होता. पात्र त्या चेंडूने वेध घेतला तो एका क्षेत्ररक्षकाचा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक नाही केली. लक्ष्मण चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया. खूप चांगला चेंडू हाताळला. अगदी टेक्निकल चेंडू म्हणावा लागेल. नक्कीच टेक्निकल चेंडू म्हणावा लागेल, कारण की फलंदाज कुठेतरी अर्ध्या मैदानात येऊन उभा होता. अशा वेळेला फलंदाजाने काय करावं, तर हे करावं, याची कुठेतरी प्रचिती आपल्याला पाहायला मिळते लक्ष्मणाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया. नाही, लक्ष्मण नक्कीच एक कसलेला गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे या विकेटवरती काय लागतंय. तुम्ही उलटे सुलटे घेणार, परंतु या विकेटवरती काय लागतंय या लक्ष्मणला नक्कीच माहिती आहे. अगदी हलका चेंडू हाताळला. त्या चेंडू मध्ये फसवा चेंडू हाताळला. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागलं. या एका धावेवरची संघाची धावसंख्या लावून पोचते ती म्हणजे 4 चेंडू गेली. संघाची धावसंख्या 17. कुठंतरी मोठे फटकेबाजी गरज होती, परंतु पाहायला मिळत नाहीये. कारण की आता या ठिकाणी मात्र चांगला फटका. 4 धावा. आता मात्र गोलंदाजाला वेध घेतला या फलंदाजाने. पुन्हा एकदा खूप चांगला फटका. अगदी पुरेपूर अंदाज आलेला आहे या फलंदाजाला. गणेश या फलंदाजाला गोलंदाजाचा नक्कीच एका चेंडूवरती बीट केलं होतं. हाईटला चेंडू टाकून बीट केलं होतं, परंतु पर्याय गोलंदाजाकडे हाच आहे. संघाची धावसंख्या 25. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 21 धावा. बॉक्स क्रिकेट आहे, त्यातल्या त्यात पावसाळी क्रिकेट आहे. बॉक्स क्रिकेट आहे, त्यातल्या त्यात पावसाळी क्रिकेट आहे. कधीही काही होऊ शकतं, परंतु ऍडव्हान्टेज मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी जास्त आहे. पुन्हा एकदा फसवा चेंडू दीपक झोरे यांनी देखील हाताळला. दीपकने देखील चांगला चेंडू हाताळला होता. आजपर्यंत आपण बैलगाडा शर्यतीमध्ये पट्टी सोडून जाताना आपण ते बैल जोडी पाहत होतो, परंतु आज पहिल्यांदा कुठेतरी फलंदाज आज मैदान सोडून गेलाय धावण्याच्या स्पर्धेमध्ये. आणि या ठिकाणी गाडी बाद होऊन परततोय. या ठिकाणी मात्र धावचीत मिळू शकतो. धावबाद होऊन बॉल काउंट. धावबाद होऊन परतताना तंबूच्या आसऱ्याला अगदी यष्टीरक्षक आणि गोलंदाज याच्यामधलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज पुढे जात होता, अर्ध्या मैदानात उभा राहून खेळत होता, फटका लागू देणार नाही, परंतु यष्टीरक्षकांनी गोलंदाजामधलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. चांगलं कॉम्बिनेशन. धावचीची संधी मात्र या ठिकाणी कुठे सोडली नाही. औपचारिकता मात्र या ठिकाणी या सामन्याची शिल्लक 30 धावा. चांगला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण लक्ष्मण यांच्याकडून आपला पाहायला मिळालं. नक्कीच खेळपट्टी आणि एकंदरीत मैदान हे भात लावले, परंतु या षटकाराने देखील आपण जिंकत नाहीयेत. तर हा सामना जिंकला तो म्हणजे श्री गणेश मित्र मंडळ शेळी खेळ. यानंतरचे होणारे सर्व सामने रबर बॉलने खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे. तर या सामन्याचा सामनावीर आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत आणू. तर ज्याने मैदानात चौफेर फटकेबाजी केली, ज्याने निसर्गाच्या अडथळ्याचा सामना केला,
असा एकमेव फलंदाज या सामन्यातील सामनावीर ठरतो तो म्हणजे विजय शेंडगे. विजय शेंडगे यांनी आपल्या सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. तर विजय शेंडगे यांना आम्ही सामन्यावरचा पुरस्कार देतो. या सामन्यामध्ये किती धावा केल्या? तेरा बॉल 28 धावा कुठल्या आपल्या बॅट मधून आणि तितकं सुंदर असं षटक देखील हाताळलं.